नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे रविवार दिनांक 12 जुलै 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असणार आहे, कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला काही शंका असतील तरी देखील मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 12 जुलै 2026। आज या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा राज्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते। काही भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी नाशिक असेल, तसेच पुणे असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळतोय। तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तसेच अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे, परंतु स्थानिक वातावरण तयार होऊनच काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तसेच मित्रांनो, मराठवाड्यामध्ये पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान ढगाळ आहे व स्थानिक वातावरण तयार होऊन काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। उर्वरित भागामध्ये मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत नाही। एकंदरीत जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये पूर्णपणे पाऊस आपल्याला गायब झालेलाच पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भामध्ये देखील सेम परिस्थिती पाहायला मिळते। विदर्भामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु कुठल्याही पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही। स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी एकदम तुरळक ठिकाणीच आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, परंतु या ठिकाणी विदर्भ व मराठवाड्यामध्ये कुठल्याही पावसाची जास्त आपल्याला शक्यता ही पाहायला मिळत नाही। तसंच मित्रांनो, या ठिकाणी जळगाव असेल, नंदुरबार असेल या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस स्थानिक वातावरण तयार होऊन होऊ शकतो, परंतु या ठिकाणी सुद्धा या जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त काही पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत नाही। एकंदरीत जर मित्रांनो आज 12 जुलै 2026 जर महाराष्ट्राचा विचार जर केला तर या ठिकाणी कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्येच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय, तर महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यामध्ये मित्रांनो कुठल्याही पावसाची शक्यता आपल्याला जास्त काही पाहायला मिळत नाही। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।